नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यशोदीप IAS अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आज आपण पाहणार आहोत राज्यसेवा मुख्य परीक्षा यातील विज्ञान व तंत्रज्ञान विकास म्हणजेच सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट। तर तुम्हाला इथे एक गोष्ट पाहायला मिळेल की पेपर 4 मध्ये सगळ्यात पहिले इकॉनॉमिक्स आणि प्लॅनिंग हा कंटेंट येतो। त्यानंतर सेकंड नंबरला इकॉनॉमी ऑफ डेव्हलपमेंट अँड ॲग्रिकल्चर हा कंटेंट आहे आणि थर्ड नंबरला सायन्स आणि टेक्नॉलॉजी येते। तर आता आपल्याला बघायचं आहे की मेन्ससाठी कुठली स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे जेणेकरून तुमचा सायन्स अँड टेकचा स्कोर कव्हर होणार। सो आता आपण बघणार आहोत सगळ्यात पहिला टॉपिक म्हणजे एनर्जी सायन्स। यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस कुठले आहेत। तर कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेसमध्ये जो सगळ्यात पहिला कंटेंट आहे तो आहे फोसाईल फ्युएल्स। यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की फोसाईल फ्युएल्स कसे ऑब्टेन होतात, त्यानंतर त्यांचं डिकम्पोजिशन कसं होतं किंवा डिग्रेडेशन कसं होतं, त्यानंतर कंबक्शन प्रोसेस झाल्यावर CO2 कसं रिलीज होतं आणि CO2 रिलीज झाल्यानंतर एन्व्हायरमेंटवर काय त्याचे इफेक्ट होतात याचा डिटेल स्टडी तुम्हाला करायचा आहे। त्यानंतर सेकंड टॉपिक येतो थर्मल एनर्जी। थर्मल एनर्जी काय आहे, ती कशी ऑब्टेन होते, मग त्याचे काय युजेस आहेत, त्याचे काय ड्रॉबॅक्स आहेत हे तुम्हाला इथे बघायचं आहे। थर्ड टॉपिक म्हणजेच हायड्रो पॉवर। तर हायड्रो पॉवरमध्ये जो काही वॉटरचा फ्लो आहे किंवा वॉटर जे हायर लेवलपासून लोअर लेवलला फ्लो होते म्हणजेच हायर टर्मिनल टू लोअर टर्मिनलला फ्लो झाल्यानंतर जी काही कायनेटिक एनर्जी आहे ती मेकॅनिकल एनर्जीमध्ये कशी कन्वर्ट होते व त्यामधून पॉवर कशी ऑब्टेन होते याचा डिटेल स्टडी तुम्हाला इथे करायचा आहे। मग त्याच्यामध्ये किती टाइप्स आहेत जसे की इनपाउंडमेंट, डायव्हर्जन, पंप, स्टोरेज अशी 3 टाइपचे जे काही हायड्रो पॉवर आहेत त्याच्यामध्ये बनवल्या जातात याचा स्टडी तुम्हाला करायचा आहे। मग त्यानंतर त्याचे कुठले कुठले ॲडव्हान्टेजेस आहेत जसे की ते चीप आहे, त्याच्यानंतर सेकंड येतं की मेंटेनन्स कमी आहे, त्याचा सोर्स चांगला आहे, त्याच्यानंतर फास्ट आहे, प्रोसेस चांगली आहे, सोर्स चांगला आहे, जे काही डिटेल आहेत ॲडव्हान्टेजेस आहेत त्याचे तुम्हाला रीड करायचे आहे। त्याच्यानंतर टायडल पॉवर आणि वेव्ह पॉवर, जे सीमध्ये जे काही टाइड्स ऑब्टेन होतात, सीमध्ये जे काही टाइड्स असतात किंवा वेव्ज असतात ते वेव्स इंटरॅक्ट होतात सरफेसला सीच्या आणि त्याच्यामधून जे काही एनर्जी ऑब्टेन होते, ट्रान्सफर एनर्जी जी काही ट्रान्सफर होते त्याचा डिटेल स्टडी तुम्हाला या टायडल पॉवरमध्ये करायचं आहे। त्यानंतर सेकंड टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स। यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की सोलर एनर्जी कशी वर्क करते, त्याच्यामध्ये सोलर एनर्जीचे टाइप्स कोणते कोणते आहेत। तुम्हाला बघायला मिळेल की सोलर एनर्जीमध्ये फोटोवोल्टिक आणि सेकंड टाइप येतो सोलर थर्मल। ओके फ्रेंड्स, तर मग फोटोवोल्टिकमध्ये काय फरक आहे आणि सोलर थर्मलमध्ये काय फरक आहे हे तुम्हाला बघायचं आहे। तर फोटोवोल्टिकमध्ये जी काही सनलाईट असते ती डायरेक्ट ॲब्झॉर्ब केली जाते, सनलाईट डायरेक्ट ॲब्झॉर्ब करून त्याच्यापासून सोलर एनर्जी क्रिएट केली जाते। पण जे सेकंड टाइप येतो सोलर थर्मल तुम्हाला बघायला मिळेल की हे जे डिव्हाइस आहे ते वेगळ्या प्रकारे वर्क करते। तर सोलर थर्मलमध्ये डायरेक्ट ॲब्झॉर्ब न करता पहिले जे सनलाईट इमिट होतात, जे काही सनलाईट इमिट होतात ते मिररच्या सरफेसवर ट्रान्समिट केल्या जातात। त्यानंतर रिसिव्हरकडे गेल्यानंतर त्याच्यामधून जी काही एनर्जी मिळते त्याचा डिटेल स्टडी तुम्हाला करायचा आहे की ते कसं काय वर्क करते ते डिव्हाइस, त्याच्यामधून एनर्जी कशी इमिट होते याचा डिटेल स्टडी तुम्हाला इथे करायचा आहे। त्यानंतर सेकंड येतं विंड एनर्जी। तुम्हाला विंड एनर्जीमध्ये बघायचं आहे की जे काही एअरची मूवमेंट होते, विंड एनर्जीमध्ये जी काही एअरची मूवमेंट होते त्याच्यामध्ये जी कायनेटिक एनर्जी आहे त्याचा यूज करून पॉवर कशी जनरेट होते। तर त्यामध्ये बेसिक यूज काय आहे, कुठला डिव्हाइस आहे, तर तो आहे टर्बाईन। तर टर्बाईनचा यूज केल्यानंतर एनर्जी कशी काही क्रिएट होते, ऑब्टेन होते आणि ती यूजफुल कशी होते, ट्रान्समिट कशी केली जाते लोकांपर्यंत याचा डिटेल स्टडी तुम्हाला करायचा आहे। त्यानंतर सेकंड येते बायोमास वेस्ट। तर बायोमास वेस्ट म्हणजे कुठला वेस्ट, तर बायोमास वेस्ट म्हणजे असा वेस्ट असतो जो जे काही वेस्ट प्रोडक्ट आहेत ॲग्रिकल्चरचे, ह्युमनपासून रिलीज होणारे
इंडस्ट्रीजमधून रिलीज होणारे किंवा वुडी प्लांट्स किंवा ट्रीज, हे जे काही ऑइल रिफायनरीज याच्यामधून जे काही वेस्ट प्रोडक्ट मिळतो त्याच्यापासून एक बायोमास क्रिएट केला जातो. तुम्हाला बघायचं आहे की मग या बायोमासचं डिग्रेडेशन कसं होते, त्याच्यामधून एनर्जी कशी ऑब्टेन होते, त्याच्यामध्ये काय प्रोसेस आहेत. तर जसं गॅसिफिकेशन एक झालं, त्याच्यानंतर कंबक्शन झालं, त्याच्यानंतर पायरोलिसिस झालं, याचा काय यूज आहे याचा डिटेल स्टडी तुम्हाला इथे करायचा आहे. तुम्हाला एक करंट इश्यूमध्ये एक टॉपिक होता की जे इंडियन रेल्वे आहे, इंडियन रेल्वेमध्ये बायो टॉयलेट्स इम्प्लिमेंट करण्यात आले आहेत. तर मग हे बायो टॉयलेट्स कसे वर्क होतात, तर हे या बायोमासच्या वेस्टवर वर्क करतात. तर तुम्हाला त्याचं फंक्शनिंग बघायचं आहे की ते कशाप्रकारे वेस्ट कलेक्ट केलं जातं, मग त्याच्यावर काय प्रोसेस होते, मग त्याचं प्रोसेस झाल्यानंतर त्याचा आउटपुट कसा निघते, मग ते बायो टॉयलेट्स कसे इम्प्लिमेंट केले आहेत इंडियन रेल्वेमध्ये, याचा डिटेल स्टडी तुम्हाला इथे करायचा आहे. त्याच्यानंतर बायोगॅस तुम्हाला माहीतच असेल की जे काही बायोगॅसमध्ये जे काही हे निघते, कावडंग वगैरे जे वेस्ट प्रोडक्ट राहते सेग्रिगेट केल्या जाते विलेजेसमध्ये, मग त्याचं डिकम्पोजिशन केलं जाते, मग त्याच्यावर वेगळ्या प्रोसेस केल्यानंतर बायोगॅस आपल्याला मिळतो किंवा आउटपुटमध्ये आपल्याला बायोगॅस मिळतो. तर त्याचा स्टडी तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर अदर रिन्युएबल सोर्सेस जे काही बायो प्रोडक्ट्स आहेत, जसं की मी आता सांगितलं ॲग्रिकल्चरल प्रोडक्टमधून पण काही वेस्ट निघते, जसं शुगर केन झालं, खराब क्रॉप्स असतात कट केल्यानंतर त्याचा पण यूज होतो, ॲग्रिकल्चरमधून जे काही प्रोडक्ट निघतं त्याचा यूज होतो आपल्याला एनर्जी ऑब्टेन करण्यासाठी. त्याच्यानंतर सोलर गॅजेट्स, आता खूपशे लोक आपल्या घरावर पॅनल्स वगैरे बसवत आहेत, खूप डिमांड आहे सध्या करंटली त्याची. तर सोलर कुकर्स झाले, सोलर हीटर्स झाले, सोलर ड्रायर, म्हणजे जे काही डेली लाईफमध्ये आपण गॅजेट्स जे म्हणतो, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स जे काही आपण यूज करतो डेली लाईफमध्ये, त्याचा काय उपयोग आहे आणि ते कशा प्रकारे वर्क करते याचा बेसिक आयडिया तुम्हाला घ्यायची आहे. हे जे काही एक्झाम्पल्स दिले आहेत. ओके. त्यानंतर सेकंड येते गव्हर्नमेंट पॉलिसीज आणि प्रोग्राम फॉर पॉवर जनरेशन. सध्या आपलं जे काही गव्हर्नमेंट आहे ते याच्यावर खूप जास्त फोकस करते आहे की जे काही सोलर गॅजेट्स आहेत किंवा सोलर पॅनल्स आहेत याच्यामध्ये खूपशा स्कीम्स आणलेल्या आहेत. पॉवर जनरेशन कसं करायला पाहिजे जेणेकरून इलेक्ट्रिसिटीचा खर्च वाढेल आणि नॅचरल जे काही रिसोर्सेस आहे त्याच्यापासून पॉवर जनरेशन कसं होणार जेणेकरून आपल्या लोकांवर पण जास्त प्रेशर नाही येणार. तर याचा काय काय सध्या स्कीम्स आणलेल्या आहे याचा स्टडी तुम्हाला इथे करायचा आहे. हे काही स्कीम्स आहेत हे तुम्हाला एकदा गुगल करायचे आहेत किंवा याचे जे काही डिटेल्स आहेत हे तुम्हाला बेसिकली रीड करायचे आहेत. त्यानंतर PV सिस्टीम तर मी सांगितलं, फोटोवोल्टिक सिस्टीम कशा वर्क करतात म्हणून सोलरमध्ये. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक येतो कम्प्युटर अँड IT. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येणार की आतापर्यंत कम्प्युटर अँड ITवर 40 क्वेश्चन्स आलेले आहेत आणि जे एनर्जी क्रायसिस आहे याच्यावर 86 क्वेश्चन्स आलेले आहेत. ओके. सो आता आपण नेक्स्ट टॉपिक कवर करणार आहोत कम्प्युटर अँड IT. आता जे स्टुडंट इलेक्ट्रॉनिक्स किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहेत त्यांच्यासाठी हा एक चांगला टॉपिक आहे की ते लवकर कमी वेळात कवर करू शकतात. बट काही असे पण स्ट्रीमचे स्टुडंट्स असतात जे मेडिकल फील्डचे झाले किंवा मग बाकी अदर फील्डचे ज्यांना एवढी काही बेसिक नॉलेज माहीत नाही किंवा आयडिया नाही त्यांच्यासाठी हा खूप चांगला पॉईंट आहे जो आता आपण कवर करणार आहोत. कम्प्युटर अँड IT की तुम्हाला कुठले टॉपिक रीड करायचे आहे म्हणजे तुमचा स्कोअर कवर होणार. तर बेसिकली पहिले तुम्हाला बघायचं आहे की कम्प्युटर हार्डवेअर्स कुठले आहेत, मग हार्डवेअरनंतर सॉफ्टवेअरमध्ये कुठले कंटेंट येतात किंवा कम्प्युटरच्या वेगळ्या ॲक्सेसरीज असतात त्या कुठल्या ॲक्सेसरीज आहेत जे आपण डेली लाईफमध्ये यूज करतो. त्यानंतर थोडं आपल्याला डिटेलमध्ये रीड करायचं आहे कम्युनिकेशन, कारण सध्या कम्युनिकेशनवर खूप जास्त आपली गव्हर्नमेंट वर्क करते आहे. त्यामध्ये स्पेशली वायरलेस कम्युनिकेशन की जास्तीत जास्त डेटा ट्रान्समिशन झाला पाहिजे त्याच्यासाठी नेटवर्किंग किंवा वायरलेस कम्युनिकेशनवर खूप जास्त फोकस आपण करत आहोत. सेकंड येते इंटरनेट. सध्या हायस्पीड इंटरनेट खूप जास्त युजफुल ठरते आहे. मग त्याच्यामध्ये खूपसे फायदे पण होते आहेत जसे सोशल झाले, इकॉनॉमिकल झाले. त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट वाढत आहे. एम्प्लॉयमेंट वाढल्यानंतर सेकंड आहे प्रोडक्टिव्हिटी वाढली. एज्युकेशनमध्ये पण खूप जास्त युजफुल ठरत आहे. मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे कोविडमध्ये टेलिमेडिसिन नावाचा एक कन्सेप्ट आणलेला आहे. टेलिमेडिसिन. तर टेलिमेडिसिन काय आहे हे तुम्हाला बघायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड ई हेल्थ. म्हणजेच ई हेल्थमध्ये काय आहे तर जे व्हिडिओ कॉन्फरन्स केला जातं. आता डॉक्टर आणि पेशंट्स लाईव्हमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स करून त्यांना जे काही डाऊट्स आहेत जे काही डिसीजेस आहेत त्याचं डायग्नोसिस कसं केलं जातं हे तुम्हाला स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट ई गव्हर्नन्स.
विथ द हेल्प ऑफ इंटरनेट ई गव्हर्नन्सच्या ज्या काही स्कीम्स आहेत त्या कशा इम्प्लिमेंट करण्यात आल्या आहेत आणि ज्या काही स्कीम्स आहेत ते प्रत्येक पर्सन टू पर्सन कशा काही प्रोव्हाइड केल्या आहेत याचा स्टडी तुम्हाला बघायचा आहे ई गव्हर्नन्सला. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत, सीडॅक. जे सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत त्यांना तर माहीत राहतं सीडॅक काय आहे, बट जे अदर स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे सीडॅक जे आहे ते सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंगसाठी युजफुल आहे, जिथे कम्प्युटर सिस्टम ज्या ॲडव्हान्स कम्प्युटर सिस्टम डेव्हलप केल्या जातात. तर तुम्हाला एकदा बघायचं आहे की हे कुठे आहे. जसं सुपर कम्प्युटर जे आहे तो कुठला आहे, सध्या कुठला आहे बनवलेला आहे, त्याचं नाव काय आहे, त्याची स्पीड कधी आहे, इंडियाच्या पहिले कुठल्या नेशननी बनवले होते, त्यांनी आपल्यामध्ये काय फरक आहे याचा थोडासा स्टडी तुम्हाला करायचा आहे. किंवा सीडॅकचं मेन सेंटर कुठे आहे. हे जे इंजिनियर्स आहे सॉफ्टवेअर इंजिनियर्स त्यांना तर माहीतच असते की पुणे हैदराबादमध्ये सेंटर्स आहे, त्याच्या एंट्रन्स वगैरे कशा होतात. म्हणजे जे फॅकल्टी आहे त्यांना बेसिकली थरोली रीड करून घ्यायचं की सीडॅक काय आहे. त्यानंतर थर्ड टॉपिक येतो लेटेस्ट टूल्स अँड टेक्नॉलॉजीज. तर आय टी सेक्टरला सध्याच्या कंडिशनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की खूप जास्त डेव्हलपमेंट होत आहे किंवा खूप जास्त स्कोप मिळतो आहे आय टी सेक्टरला. त्यामुळे तुम्हाला बघायचं आहे की सध्या कुठल्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीज इम्प्लिमेंट करण्यात आल्या किंवा डेव्हलप करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की क्लाउड कम्प्युटिंग काय आहे, ज्याच्यामध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते कम्प्युटर टू कम्प्युटर. म्हणजेच क्लाउड कम्प्युटिंगमध्ये कम्प्युटर टू कम्प्युटर आणि कम्प्युटर टू अदर डिव्हाइसमध्ये कसं कनेक्शन आहे किंवा डेटा कसे प्रोव्हाइड केले जातात याचा डिटेल स्टडी तुम्हाला करायचा आहे. मग त्याचे ॲडव्हान्टेज काय आहे, त्याचं स्टोरेज कसं केलं जातं, मेंटेनन्स कशी आहे, प्रोसेसिंग कशी आहे, त्याच्या मेमरीज काय आहेत, बस एक बेसिकली तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर सेकंड येतं गव्हर्नमेंटच्या इनिशिएटिव्स कुठल्या आहेत. तर मेघराज म्हणून जो एक नवीन गव्हर्नमेंटने इम्प्लिमेंट केलेला आहे प्रोजेक्ट, मेघराज प्रोजेक्ट, तो तुम्हाला बघायचा आहे. नॅशनल इनिशिएटिव्ह आहे ते, नॅशनल क्लाउड इनिशिएटिव्ह मेघराज. ओके, तर एकदा तुम्हाला हे गुगल करायचं आहे किंवा बघायचं आहे की मेघराज प्रोजेक्ट कशासाठी आहे. त्याच्यानंतर येतं इंटरनेट ऑन थिंग्स. तर इंटरनेट ऑन थिंग्समध्ये तुम्हाला स्टडी करायचं आहे की ॲडव्हान्स कनेक्टिव्हिटी कशी होते. जे काही इंटरनेट आहे त्याच्यामध्ये सध्या ॲडव्हान्समेंट काय झालेली आहे, त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस कुठले यूज केले गेलेले आहेत. त्यानंतर मग मशीन टू मशीन कनेक्शन कसं आहे विदाऊट ह्युमन इंटरफेरन्स, म्हणजे ह्युमनचं इंटरफेरन्स न राहता डायरेक्ट मशीन टू मशीन डेटा कसा प्रोव्हाइड केला जातो लॉंग डिस्टन्सला विथ दी हाय स्पीड किंवा फास्टेस्ट स्पीडनी आपण डेटा कसा काय ट्रान्समिट करू शकतो विथ सेफ्टी विदाउट आपण जे काय म्हणू शकतो डेटा लीक न करता. हे तुम्हाला इंटरनेट ऑन थिंगमध्ये शिकायचं आहे. ओके, त्यानंतर बघायचं आहे की सध्या डिजिटल इंडियावर खूप जास्त फोकस सुरू आहे. फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये, डिजिटल फायनान्शियल सर्व्हिसमध्ये पण खूप जास्त आता लोक फोकस करून राहिले. जसं की ऑनलाईन सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, भीम ॲप झालं, फोनपे झालं, भारत पे झालं. तर हे कशासाठी आहे एकदा ओव्हरलुक करून घ्यायचं आहे. मग येतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. यावर कंपल्सरी क्वेश्चन असतो किंवा मशीन लर्निंग याला म्हणतात. तर तुम्हाला बघायचं आहे जे ह्युमन इंटेलिजन्स आहे त्याच्यावर प्रोग्रेस होऊन कम्प्युटर सिस्टीममध्ये ते कसं कन्वर्ट केलं जातं. म्हणजे ह्युमन नॉलेज इंटू कम्प्युटर नॉलेज, म्हणजे जे काही आहे ह्युमन इंटेलिजन्स जे काही आहे त्याच्यावर प्रोसेस कशी केल्या जाते आणि त्याचं ॲडव्हान्समेंट करून आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ते कसं कन्वर्ट केलं जाते हे तुम्हाला स्टडी करायचं आहे. मग त्याच्यामध्ये रिझनिंग कसं होते, लर्निंग कसं होते, त्याच्यामध्ये मग करेक्शन्स कशा केल्या जातात ते तुम्हाला थरोली रीड करायचं आहे. जर आपल्याला बघायचं असेल की याचे एक्झाम्पल्स कुठले आहेत तर आपण बघू शकतो. जसं की ऑटोमेशन झालं, ऑटोमेशनमध्ये काय यूज आहे, मशीन लर्निंगमध्ये काय आहे. आता जे मेकॅनिकल इंजिनियर्स असतात त्यांना माहीत राहतं ऑटोमेशन कसं वर्क करते, मशीन लर्निंग काय आहे. किंवा जे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स जे काही अपियर करून राहिले असतात त्यांना माहिती असेल, मे बी त्यांनी प्रोजेक्ट्स वगैरे पण बनवलेच असतील. तर त्याच्यामध्ये रोबोटिक्सचं काय कंट्रीब्युशन आहे, रोबोटिक्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं इम्प्लिमेंट केलं जातं याचे डिटेल्स तुम्हाला माहीतच असेल. म्हणजे स्टुडंट्स नाही बिलॉंग करत त्यांना एकदा बघून घ्यायचं आहे की रोबोटिक्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं वर्क करतं. त्याच्यानंतर येतं डिजिटल इंडियामध्ये खूप जास्त गव्हर्नमेंटने नवीन स्कीम्स आणलेल्या आहेत की डिजिटल इंडिया कसं वर्क करेल
याचा काय प्लॅटफॉर्म आहे. खूप मोठा प्लॅटफॉर्म आपल्या इंडियामध्ये उभारलेला आहे गव्हर्नमेंटने, खूप मोठे इनिशिएटिव्ज आहेत. तर डिजिटल इंडियावर तुम्हाला थोडंफार फोकस करायचं आहे. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे सिक्युरिटी. आय टीचा इम्पॉर्टंट टॉपिक येतो सिक्युरिटी, फॉरेन्सिक आणि सायबर लॉज. आता भरपूरशे गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इथे बघायच्या आहे की सिक्युरिटी पर्पजमध्ये खूपशा तुमचे डिटेल्स राहतात जी हे हॅक केल्या जातात. तुमच्या कम्प्युटरमध्ये खूपशा डिटेल्स असतात त्या हॅक केल्या जातात. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय काय रीड करायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण बघू की जे सिक्युरिटी आहे त्याच्यामध्ये तुमच्या डेटाला थ्रेट कुठले कुठले आहेत. कारण याच्यावर क्वेश्चन्स येतात, मॅच दी पेअर पण येऊ शकते किंवा यामधलं कुठलं थ्रेट आहे किंवा कुठलं नाही आहे हे तुम्हाला स्टडी करायचं आहे. जसं हॅकिंग झालं तर हॅकिंग म्हणजे काय, तर हॅकिंग म्हणजे तुमच्या पी सीला अनऑथराइज ॲक्सेस केला जाते. एखादा थर्ड पर्सन असतो तो अनऑथराइज असतो आणि ऑटोमॅटिकली हॅक करून तुमचा जो डेटा आहे तो तुमचा हे घेतला जातो किंवा म्हणू शकतो आपण ॲक्सेस केला जाते तुमच्या पी सीमध्ये. त्याच्यानंतर मालवेअर. मालवेअर म्हणजे काय, तर याचे डिफरन्स तुम्हाला पाहायचे आहे. तर मालवेअर म्हणजे एखादा तुमच्या पी सीमध्ये अनऑथराइज ॲक्सेस करून डॅमेज केला जाते. इथे हॅक केला जातो, इथे डॅमेज केला जातो. त्याच्यानंतर येते की फार्मिंग एक कन्सेप्ट आहे. फार्मिंग म्हणजे काय होतो, तर फार्मिंग म्हणजे अननेसेसरी वेबसाईटला अचानक तुमचं ॲक्सेस होऊन जाते. तुम्ही टाकता वेगळी वेबसाईट आणि ओपन वेगळं काही होते, तर मग त्याच्यामध्ये काय होतं. त्याच्यानंतर येतं स्पायवेअर. त्याच्यानंतर टॉर्झन हॉर्स एक कन्सेप्ट येतो. टॉर्झन हॉर्स काय आहे हे तुम्हाला बघायचं आहे. तर टॉर्झन हॉर्समध्ये तुमच्या ज्या फाईल्स आहेत त्या ॲटोमॅटिकली एक्झिक्यूट केल्या जातात किंवा मग ॲटोमॅटिकली इन्स्टॉल केल्या जातात. तर ते तुम्हाला पाहायचं आहे की याच्यामध्ये डिफरन्स काय आहे आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे हे थ्रेट्स आहेत. त्याच्यानंतर मग सायबर लॉज कुठले कुठले आहेत तुम्हाला बघायला मिळेल की भरपूर प्रकारचे सायबर लॉज आहेत. त्यामध्ये एक तुम्हाला स्टडी करायचं आहे डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्सवर तुम्हाला स्टडी करायचं आहे. त्यानंतर नॅशनल पॉलिसीज बनवल्या आहेत आय टीच्या. 2012ची एक नॅशनल पॉलिसी आहे आय टी 2012ची, सॉरी 21 झालं, 12ची पॉलिसी तुम्हाला चेकआउट करायची आहे. त्याच्यानंतर सायबर आणि इन्फॉर्मेशन सिक्युरिटी डिव्हिजन काय आहे यावर सुद्धा तुम्हाला फोकस करायचं आहे. ओके फ्रेंड्स. त्यानंतर थर्ड टॉपिक येतो स्पेस टेक्नॉलॉजी. तर याच्यामध्ये तुम्हाला स्पेस टेक्नॉलॉजी काय आहे ते बघायचं आहे. त्याच्यानंतर इस्रोचं काय काय कंट्रीब्युशन आहे. सॅटेलाइट्स कुठल्या टाईपचे आहेत, तर 2 टाईपचे सॅटेलाईट असतात. एक येते इनसॅट, त्याच्यानंतर एक येते इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट. मग याचे ॲडव्हान्टेजेस पाहायचे आहे की इनसॅट कम्युनिकेशनसाठी आहे. मग हे रिमोट सेन्सिंग कशासाठी आहे, तर हे ऑब्झर्वेशनसाठी आहे. अर्थ ऑब्झर्वेशन कसं होतं किंवा मग वेदर टेलिकास्ट याचे काय पर्पज आहेत. मग हे सॅटेलाईट लॉन्च कसे केल्या जातात, त्यांचे लॉन्चिंग व्हेकल्स कुठले कुठले, GSLV PSLV जे काही लॉन्चिंग व्हेकल्स आहेत ते तुम्हाला स्टडी करायचं आहे. मग आर्टिफिशियल सॅटेलाईट जसं की मी सांगितलं इनसॅट कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे. मग हे टेलिव्हिजनमध्ये यूज होतं, ब्रॉडकास्टमध्ये यूज होतं. डिझास्टर फॉरकास्टिंग एज्युकेशनमध्ये काय यूज आहे याचा बेसिक स्टडी तुम्हाला करायची आहे. त्याच्यानंतर रिमोट सेन्सिंग अँड इट्स ॲप्लिकेशन. जसे की मी बोलली इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट. इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईटचा काय यूज आहे इंजिनिअरिंगमध्ये, प्लॅनिंगमध्ये, एन्व्हायरमेंट. जसं मी सांगितलं अर्थ ऑब्झर्वेशनसाठी होते, बरोबर. एका अर्थ असेल, इथे एखादा सॅटेलाईट असेल, तो येतो, इथली इन्फॉर्मेशन गॅदर करतो, त्याच्यानंतर ती इन्फॉर्मेशन टेलिकास्ट केली जाते की ठीक आहे बाबा आता आपण म्हणतो की आता पाऊस येण्याचे चान्सेस आहे किंवा इथे आग लागलेली आहे, मोठ्या मोठ्या जंगलांमध्ये आग लागते, तर कसं माहिती होतं, तर या सॅटेलाईटच्या यूजने माहीत होते. त्याच्यानंतर स्ट्रीट नेटवर्क, लँड इन्फॉर्मेशन, हे जे ओव्हरऑल डिटेल्स जे काही आहेत हे तुम्हाला इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईटनी माहिती होते. तर बस तुम्हाला बघायचं आहे की इनसॅट कुठे यूज होते आणि इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट कुठे यूज होते आणि त्यांचे ॲप्लिकेशन्स काय आहे, ॲडव्हान्टेजेस काय आहे, डिसॲडव्हान्टेजेस काय आहे आणि त्याच्यानंतर ते लॉन्च कुठून केले जातात. बस एवढं बेसिक डिटेल्स तुम्हाला याच्यामध्ये रीड करायचे आहे. आणि इस्रोनी करंटली काय लॉन्च केलेलं आहे हे तुम्हाला एकदा ओव्हरलुक करायचं आहे की इस्रोचं कंट्रीब्युशन काय आहे. ओके फ्रेंड्स. त्यानंतर एक तुमच्यासाठी गुड न्यूज अशी की आमचं जे यशोदीप IAS अकॅडमी आहे यांनी 26 सप्टेंबरला फ्री सेमिनार ऑर्गनाईज केलेला आहे आमच्या इथेच रामपुरी कॅम्पला. तर माझी हंबल रिक्वेस्ट आहे प्रत्येक स्टुडंटला की प्लीज डू विजिट टू आवर अकॅडमी. बाकी काही जे काही तुमचे क्वेरीज आहे रिगार्डिंग क्लासेस और UPSC इथे सगळ्या कवर केल्या जाणार आहेत. सो डेट मेन्शन करून घ्या, 27 सप्टेंबर 2021 येणाऱ्या 27 सप्टेंबरला आहे बाय शैलेश सर अँड टीम. इवन आय विल बी ऑल्सो देअर इन दिस टीम. सो जे काही तुमच्या क्वेरीज आहे रिगार्डिंग UPSC अँड सब्जेक्ट इथे आपण कवर करणार आहोत. सो प्लीज विजिट टू अवर सेमिनार.
ओके फ्रेंड्स, सो नेक्स्ट टॉपिक येतो बायोटेक्नॉलॉजी. तुम्हाला बघायला मिळेल की बायोटेक्नॉलॉजीवर आतापर्यंत 124 क्वेश्चन्स आलेले आहेत, म्हणजे खूप मोठा वेटेज या चॅप्टरला आहे. यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की बायोटेक्नॉलॉजीमध्ये काय आहे. तर जे काही हे असतात, ऑर्गॅनिझम्स असतात, त्याचा यूज करून ते किंवा त्याच्यावर जिनेटिक इंजिनिअरिंग जो एक कन्सेप्ट आहे, जिनेटिक इंजिनिअरिंग करून याच्यामध्ये काय चेंजेस केले जातात किंवा एखादा नवीन प्रोडक्ट कसा फॉर्म होतो हे तुम्हाला बघायचं आहे. मग जीन क्लोनिंग, मग एखादा जीन आहे तर त्याच टाईपचा जीन कसा बनवला जातं, असं मॉलिक्युलर जीन थेरी किंवा वेगळ्या वेगळ्या जे काही थेरीज आहे तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर DNA टेक्नॉलॉजी, याच्यावर खूप जास्त सध्या आपलं प्रोग्रेस आहे किंवा इन्व्हेशन आपण जे म्हणतो, जे डेव्हलपमेंट सुरू आहे DNA टेक्नॉलॉजीवर. तर DNA टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला बघायचं आहे की DNA टेक्नॉलॉजी काय आहे, त्याचे काय फायदे आहेत DNA टेक्नॉलॉजीचे, किंवा ते कुठे कुठे यूजफुल आहे, त्याचे ड्रॉबॅक्ससुद्धा आहेत. कारण ते एक प्रत्येक ह्युमनची जे काही डेटा आहे प्रायव्हसीमध्ये ठेवावं लागतो, आपण एक्सपोज नाही करू शकत. तर त्याचे ड्रॉबॅक्ससुद्धा आहेत, काय ॲडव्हान्टेजेस आहेत, काय डिसॲडव्हान्टेजेस आहेत DNA टेक्नॉलॉजीचे, ते तुम्हाला बघायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला एक मेन इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे डिपार्टमेंट ऑफ बायोटेक जे आहे, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक ते काय आहे ते बघायचं आहे आणि ते कोणाच्या अंडर वर्क करते. तर मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक जे आहे, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक त्याच्या अंडर ते वर्क करते. तर तुम्हाला बघायचं आहे की ते कसं वर्क करते. त्याच्यानंतर येते सेकंड जिनेटिक इंजिनिअरिंग अप्रेसल कमिटी, म्हणजे अप्रुव्हल कमिटी जी आहे, जिनेटिक GEAC जे आहे, ते कशासाठी वर्क करते आणि ते कोणाच्या अंडर येते. तर ते मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, क्लायमेट अँड फॉरेस्ट चेंजच्या अंडर ते वर्क करते. मग त्यांचं काम काय आहे, तर जे काही मोठे मोठे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं अप्रुव्हल देणे की बा हे पुढे पब्लिश करायचं किंवा हे यूज करायचं की नाही, हे प्रॉपर आहे का, याच्यावर जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी जी आहे ती आपण इम्प्लिमेंट करू शकता का, याचं अप्रुव्हल द्यायचं काम याचं आहे, जिनेटिक इंजिनिअरिंग अप्रुव्हल कमिटीचं. तुम्हाला बघायचं आहे की ते कशा प्रकारे वर्क करते. मग याच्यामध्ये काही बेसिकली टूल्स आहेत जिनेटिक इंजिनिअरिंगमध्ये, जसं एन्झाईम झालं, वेक्टर झालं, होस्ट झालं, हे वेगळे वेगळे टूल्स कसे वर्क करतात ते तुम्हाला बघायचे आहे. त्यानंतर जीन क्लोनिंगमध्ये आता तुम्हाला ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस मी बोलली, तर त्याच्यामध्ये डिटर्मिनेशन ऑफ सेक्स, म्हणजे सेक्स डिटर्मिनेशन केलं जाते, फिमेल्सचं बॉय आहे की गर्ल आहे, तर हे एक ड्रॉबॅक आहे, याचं डिसॲडव्हान्टेज आहे की न्यूबॉर्न बेबी कसा आहे, किंवा मग डायग्नोसिस जे आपण म्हणतो ज्याला परमिशन नाही आहे हे सुद्धा केलं जाते. तर आपल्याला त्याच्यावर थोडंफार पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय आहे एकदा ओव्हरलुक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर येतं ॲनिमल सेल टेक्नॉलॉजी काय आहे, प्लांट टिश्यू कल्चर काय आहे, तुम्हाला बघायचं आहे. बायोफर्टिलायझर फ्युएल्स तर एवढं काही इम्पॉर्टंट आहे, थोडंफार आहे, तुम्ही चेक करून घ्याल की काय आहे. रेमिडेशन्स काय आहे, एन्व्हायरमेंटल क्लीनअप, रिगार्डिंग एन्व्हायरमेंटचे जे काही कन्सेप्ट आहे तुम्हाला एकदा ओव्हरलुक करायचे आहे. त्यानंतर येतं जीन थेरपी. एक जीन थेरपी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तो आपण बघू की जीन थेरपीमध्ये तुम्हाला काय कव्हर करायचं आहे. जीन थेरपी तुम्हाला बघायचं आहे कारण जीन थेरपीवर क्वेश्चन्स असतात आणि जीन थेरपी कशासाठी यूज होते हे तुम्हाला बघायचं आहे. तर एखादा पेशंट असतो किंवा एखादा पर्सन असतो, त्याला हेरिडिटरी डिसीज असतो, तर तो डिसीज ओव्हरकम करायसाठी त्याच्या बॉडीमधून तेवढ्या पार्टमध्ये नॉर्मल जीन्स किंवा नवीन जीन्स असतात ते इंट्रोड्यूस केल्या जातात. तर मग त्याच्या तुम्हाला प्रोसेस पाहिजे आहे की कशा प्रकारे ते जीन्स इम्प्लिमेंट केल्या जातात की जेणेकरून तो डिसीज त्याला पुढे होणार नाही. तर ती एकदा तुम्हाला ओव्हरलुक करून घ्यायचं की जीन थेरपी काय आहे. त्याच्यानंतर ट्रान्सजेनिक ऑर्गॅनिझम्स, ट्रान्सजेनिक ॲनिमल जे आहे ते तुम्हाला पाहायचं आहे की कसं आहे. याचा एक मोस्ट इम्पॉर्टंट बायोटेक्नॉलॉजीचा यूज होतो ॲग्रिकल्चरमध्ये. तर तुम्हाला पाहायचं आहे हे जे मी आताच बोलली, पॅटर्निटी डायग्नोसिस म्हणजेच जीन कसं काय यूज होतो की नवीन जीन्स कसे इम्प्लिमेंट केल्या जातात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग मेडिसिनमध्ये कसा यूज केला जातो, रिगार्डिंग एखादा डिसीज असेल तर मग त्याच्या अकॉर्डिंग मेडिसिन कसं बनवायचं, डिटेक्शन ऑफ कॅन्सर, त्याच्यानंतर भरपूरशे आहे जसं सेल रिसर्च, तर तुम्हाला बघायचं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट येतो ट्रान्सजेनिक ऑर्गॅनिझम, जे आपल्या आता सध्या करंटचा इश्यू आहे. ट्रान्सजेनिक ऑर्गॅनिझम्स तुम्हाला बघायचे आहेत. त्याच्यामध्ये जिनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स बनवण्यात आले आहेत, म्हणजे जे काही क्रॉप्स आहेत त्यांचं मॉडिफिकेशन करून वेरियस टाईपचे क्रॉप्स बनवण्यात आले आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे बेसिकली की BT कॉटनचं काय कंट्रीब्युशन आहे, त्याच्यानंतर BT ब्रिंजल, आणि त्याच्यानंतर थर्ड
जेनेटिकली मॉडिफाईड मस्टर्ड. तर याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की कुठल्याला परमिशन मिळाली आहे, कुठल्याला नाही मिळाली आहे आणि कुठल्या स्टेटमध्ये याची ग्रोथ होते आहे किंवा प्रोडक्शन केल्या जाते. एकदा तुम्हाला या 3 गोष्टी नोटिफाय करायच्या आहेत किंवा बघून घ्यायच्या आहेत, ओव्हरलुक करायच्या आहेत. ओके फ्रेंड्स. त्यानंतर वॅक्सिन्स, मॉडर्न वॅक्सिन्स आणि कन्व्हेन्शनल वॅक्सिन्स कुठल्या प्रकारच्या आहेत बघायचं आहे तुम्हाला, की वॅक्सिन्सचं डेव्हलपमेंट कधी झालं होतं, कसं झालं होतं. आणि रिसेंटली कोविड खूप मोठा कन्सेप्ट आहे, इश्यू आहे. तो कोविड-19शी रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला गॅदर करता येणार रिलेटेड टू वॅक्सिन तुम्हाला बघायचं आहे. ओके. त्यानंतर मग येते की हेल्थ केअर, आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेस्टिंगमध्ये तुम्हाला पाहायचं आहे की 3 पॅरेंट्स बेबी कसं केला जातो, 3 पॅरेंट्स बेबी. त्याच्यानंतर सरोगसीचे काय लॉज आहे इंडियामध्ये, सरोगसी कोण करू शकतो, कोण नाही करू शकत. त्याच्यानंतर DNA बिल, सरोगसीचे जे काही बिल्स आहेत तुम्हाला बघायचं आहे. ओके फ्रेंड्स. त्यानंतर येतं लास्ट टॉपिक पेटंट. पेटंटवर खूप एखादा फिक्स आहे, एखादा क्वेश्चन असतोच. तर इंट्रोडक्शन ऑफ IPR म्हणजेच इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट तुम्हाला बघायचं आहे. इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट काय आहे, याच्यामध्ये पेटंट्स, प्रत्येक पर्सन आपला पेटंट कसा पब्लिश केला जातो, मग पेटंट म्हणून ते कसं कन्सिडर केलं जातं, त्याचे काय ॲक्ट्स आहेत, प्रोसेस काय आहेत, ते एकदा ओव्हरऑल बघायचं आहे. त्याच्यानंतर येतं इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट म्हणजेच IPR मध्ये तुम्हाला एक गोष्ट बघायची आहे की ट्रिप्सचं काय कंट्रीब्युशन आहे. आणि सेकंड, नॅशनल इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी अवॉर्ड 2018मध्ये कोणाला मिळाला होता, नॅशनल इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी अवॉर्ड. ओके फ्रेंड्स. तर हे झालं बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट. त्याच्यानंतर येतं लास्ट टॉपिक आपला इंडियन न्यूक्लिअर प्रोग्राम. याच्यामध्ये तुम्हाला पाहायचं आहे की न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी काय आहे, त्याचा न्यूक्लिअरचा काय यूज होतो, स्पेशली युरेनियम 235 यूज होतं न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीमध्ये. तर तुम्हाला स्टडी करायचं आहे की न्यूक्लिअर प्रोग्राम आपल्या इंडियामध्ये कधीपासून इम्प्लिमेंट करण्यात आला आणि याच्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीचं काय वर्क आहे आणि ती कधी एस्टॅब्लिश केली होती, जसं की 1945मध्ये करण्यात आली होती. मग त्यांचे काय वर्किंग आहे डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीचं, जसं की रिसर्च रिॲक्टर बनवणे, त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करणे, त्याच्यानंतर न्यूक्लिअर एनर्जीमध्ये काही नवीन रिसर्च घडवून आणणे, हे तुम्हाला स्टडी करायचं आहे न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीमध्ये. मग त्याच्यानंतर त्याचं कन्स्ट्रक्शन न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की त्याचं खूपसं एक मोठे डिव्हाइस राहतं, ते कसं वर्क करतं. मग कन्स्ट्रक्शनमध्ये फ्युएल कुठलं यूज केलं जातं, तर आपल्या इंडियामध्ये युरेनियम 235 यूज केलं जातं. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला बघायचं आहे की कुलंट कुठलं यूज केलं जातं, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे. बेसिकली एवढं तुम्हाला कन्स्ट्रक्शनमध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर मग त्याचे ॲप्लिकेशन्स पाहायचे. याचे भरपूरसे ॲप्लिकेशन्स आहेत. ॲग्रिकल्चरमध्ये झालं, आणि त्याच्यानंतर मेडिसिन झालं, वॉटर मॅनेजमेंट म्हणजे वॉटर प्युरिफिकेशनसाठी. मेडिसिनमध्ये जे काही कॅन्सरमध्ये किमोथेरपी आपण म्हणतो, किमोथेरपीमध्ये जे कॅन्सरचे पेशंट्स असतात तिथे काय कंट्रीब्युशन आहे काय याचं, इंडस्ट्रीजमध्ये काय यूज आहे, तुम्हाला एकदा त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस आणि ॲप्लिकेशन्स बघायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्या सिलेबसचा लास्ट टॉपिक आहे डिझास्टर मॅनेजमेंट. तर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला स्पेशल फोकस करायचं आहे महाराष्ट्रावर. यामध्ये एन्व्हायरमेंटल काय स्ट्रेस आहे, त्याच्यानंतर डिझास्टरचे क्लासिफिकेशन्स कसे आहेत, नॅचरल डिझास्टर आणि मॅनमेड डिझास्टर. तर नॅचरल डिझास्टरमध्ये मग अर्थक्वेक कुठे लाय करतात, कुठल्या रिजनमध्ये जास्त लाय करतात, मग त्याचे वेव्स प्रायमरी सेकंडरी कसे आहेत, त्याचं डिझास्टरमुळे काय डिस्ट्रक्शन्स होऊ शकते, सुनामीचे काय इफेक्ट झाले, जो कोस्टल रिजन आहे तिथे जास्तीत जास्त सुनामीचे चान्सेस राहतात किंवा फ्लोड येणे, जसं की आंध्रा साईडला पण जास्तीत जास्त चान्सेस राहतात. मग लँडस्लाईड होणे, त्याच्यानंतर लाईटनिंगचे रिझन्स काय आहे, फायर का लागते, त्याच्यामुळे काय काय लॉस होतो तुम्हाला बघायचं आहे. मग नॅचरल डिझास्टर नंतर तुम्हाला पाहायचं आहे की असे डिझास्टर आहे ज्याच्यामध्ये ह्युमन बिंगचं कंट्रीब्युशन आहे. मग त्याचं कारण काय आहे, त्याचे इफेक्ट्स काय आहे आणि ते ओव्हरकम करायसाठी आपण काय मेजर्स घेतले पाहिजे. टू ओव्हरकम दी इफेक्ट्स ऑफ दिस मॅनमेड डिझास्टर आपल्याला काय मेजर्स घ्यायचे आहे. जसं डेझर्टिफिकेशन झालं, डेझर्टिफिकेशनमुळे काय इफेक्ट होतं, सॉइल इरोजन झालं, आपण खूपसे केमिकल्स यूज करतो किंवा मग झाडं कापून टाकतो, तर त्याचा काय इफेक्ट होते मॅनमेड डिझास्टरमध्ये. फॉरेस्टमध्ये आग लागते एखाद्या वेळेस, फार्ममध्ये आपण खूपसे चेंजेस करतो, केमिकल्स वेगळे वेगळे फर्टिलायझर्स एक्स्ट्रा टाकतो, त्याचा काय इफेक्ट आहे. किंवा बिल्डिंगमध्ये आग लागल्यानंतर काय जे हानी होते, जीवहानी वगैरे होते, तुम्हाला बघायचं आहे.
मग येतं लास्ट टेररिझम आणि ॲक्टिव्हिस्ट. तर बॉम्ब ब्लास्ट कसे होतात अर्बन सेंटर्समध्ये, नक्षलाइट्स एरियामध्ये, डेन्स पॉप्युलेटेडमध्ये, त्यांचे माइंड कसे मोल्ड केल्या जातात, आपल्याला काय मिटिगेशन्स घ्यायचे की जेणेकरून आपल्या एरियामध्ये टेररिझम ॲक्टिव्हिटीज जे काही आहेत ते नाही होणार किंवा ते आपण ओव्हरकम करू शकू किंवा रिड्यूस करू शकू. त्याच्यानंतर येतं ब्रिज कोलॅप्स होतात. आता कन्स्ट्रक्शन बरोबर आहे किंवा नाही किंवा काही रिझन्स असतात ज्याच्यामुळे ब्रिजेस कोलॅप्स होतात, मग त्याच्यामध्ये पण खूपशी जीवहानी होते. त्याच्यानंतर मग त्याचे ऑडिट ऑफ व्हेरियस ब्रिजेस, जे इरिगेशन डॅम्स आहे महाराष्ट्राचे, त्याचं बिल्डिंग कसं आहे किंवा कन्स्ट्रक्शन कसं आहे, कोणाच्या अंडर ती अथॉरिटी आहे किंवा स्ट्रक्चरल ऑडिट कोणाकडे आहे, तुम्हाला एकदा ते चेक करायचं आहे. त्याच्यानंतर लास्ट येतं डिस्ट्रीब्युशन ऑफ हॅझार्ड रिस्क आणि ॲनालिसिस, म्हणजे जे काही रिस्क आहे त्याचं ॲनालिसिस कसं करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला सेफ साईड आपण राहू शकू आणि गव्हर्नमेंटनी रेस्क्यू ऑपरेशन्स कोणी आणले आहेत याचा बेसिक स्टडी तुम्हाला इथे करायचा आहे. सो फ्रेंड्स, ही काही बेसिक स्ट्रॅटेजी आहे, ही तुम्हाला फॉलो करायची आहे. बस एवढं केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. प्लस प्रिव्हियस इयर पेपर एवढं बघायचं आहे तुम्हाला आणि डेली करंट टेस्ट सॉल्व्ह करायचं आहे. थँक्यू फ्रेंड्स.